नमस्कार, मी गणेश जाधव. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाया पुण्यातील काही विशेष घडामोडी. कसबा मतदारसंघामध्ये परिवर्तनाची लाट आहे. कसब्याचा विकास हवा असेल तर मलाच निवडून द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार दीपक मानकर यांनी नागरिकांना केले. 3 टर्म बापटसाहेब या ठिकाणी आमदार आहेत, परंतु या मतदारसंघामध्ये कुठलीही विकासाची कामं झालेली नाहीत. झोपडपट्टीवासियांचा परिसर देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पुनर्वसनाच्या योजना आजपर्यंत राबवल्या गेलेल्या आहेत. ज्या नागरिकांना ज्या काही मूलभूत गरजा लागतात त्या आजपर्यंत त्यांना पुरवण्यात आलेल्या. आता समताभूमीच्या ठिकाणी आपण गेलो, संपूर्ण स्लम आहे त्या परिसरामध्ये. कुठल्याही झोपडपट्टीमध्ये तुम्ही जा, फक्त कुठलंही काम त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून झालेलं दिसून येते. समाज मंदिर बांधणं म्हणजे कुठलं विकासाचं काम आहे असं मला तरी वाटत नाही. खऱ्या अर्थानं गोरगरिबाला स्वतःच्या आयुष्यामध्ये निवारा असणं अत्यंत आवश्यक आहे आणि हा निवारा देण्याचं काम दीपक मानकर भविष्यामध्ये निश्चितपणे करणार. कारण की आदरणीय पवार साहेबांनी 2000 पर्यंतच्या झोपडपट्टीवासियांना जे संरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये SRAच्या योजना चांगल्या पद्धतीने राबवल्या जातील आणि गोरगरिबाला निवारा देण्याचं काम भविष्यामध्ये या ठिकाणी केलं जातं. याच परिसरामध्ये समताभूमीच्या माध्यमातून सावित्रीबाई फुल्यांसारख्या एक महान स्त्री आपल्या जीवनामध्ये स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ हे त्यांच्या जीवनामध्ये एक मिनिट हे जर कट कर. समताभूमीमध्ये याच परिसरामध्ये महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सावित्रीबाईच्या माध्यमातून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थानं रोवली आणि स्त्री शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये झाला. म्हणजे एक या देशातली पहिली मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीबाई समाजासमोर आलेली आणि त्याच परिसरामधील जर महिला अशिक्षित राहत असतील तर याची इतकी दुर्दैव बाब कुठली नाही. म्हणून या ठिकाणी असणारी आपला महिला सबला करण्याचा प्रयत्न हा दीपक मानकरांचा निश्चितपणे असणार आहे. प्राथमिक शिक्षणाची गरज लक्षात घेऊन गोरगरिबाची मुलं ही जीवनामध्ये शिकली पाहिजे. त्यांचा जीवनक्रम हा चांगल्या पद्धतीचा असायला पाहिजे. ती स्वतःच्या पायावरती उभी राहायला पाहिजे आणि हा सगळा उपक्रम जर आपण लक्षात घेतला तर गोरगरिबाची मुलं ही त्या ठिकाणी मी फिरतो तेव्हा लक्षात येते की शाळेमध्ये देखील काही मुलं जात नाही. नुसतं आपण म्हणायचं की पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, पण या विद्येच्या माहेरघरामध्ये किती मुलं शिक्षणापासून वंचित आहे हे देखील शोधण्याचा प्रयत्न आपण या निमित्तानं या मतदारसंघामध्ये करायला पाहिजे आणि सगळी मुलं शिकली पाहिजेत. याच्याकरता ई-लर्निंग स्कूलच्या योजना देखील आपण या मतदारसंघामध्ये निश्चितपणे राबवणार आहोत. याच मतदारसंघामध्ये शनिवारवाडा आहे. शनिवारवाडा ही प्राचीन वास्तू म्हणून त्या ठिकाणी जपली जाते. परंतु हे सगळं करत असताना 100 मीटरच्या परिसरामध्ये असणारी जी वाडा संस्कृती आहे त्या लोकांना रिडेव्हलपमेंट आज देखील करता येत नाही. एखादी भिंत पडली एखाद्या भाडेकरूची तर त्याला परवानगीला केंद्र शासनाकडे जावं लागतं आणि माझा मुद्दा केंद्र शासनाकडे म्हणजे निवडून आल्यानंतर हाच राहणार आहे. माझी मागणी की या ठिकाणी असणाऱ्या लोकांवरती जो हा अन्याय होते. हेरिटेज वास्तू असावी, फक्त हेरिटेजचा प्रभाव या नागरिकांच्या जीवनावरती का असावा त्याकरता माझी मागणी असणार की ते सगळ्या त्यांना जे रिस्ट्रिक्शन केलेले आहेत ते रिलीज करण्यासाठी माझा प्रयत्न हा पहिला राहणार या सगळ्या मतदारसंघात. याच मतदारसंघामध्ये पाण्याचं नियोजन चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. कारण नारायण शानवार सदाशिवपेठ सारख्या ठिकाणी प्रत्येक वाड्यामध्ये विहिरी आहेत, पण ह्या बुजवल्या गेलेल्या ज्या विहिरी तर या पुन्हा ओपन करून ह्याचं पुनर्जीवन करून याचे स्रोत परत निर्माण करण्याचा प्रयत्न आपण करणार. दुष्काळाचं सावट दरवर्षी पुणे शहरामध्ये येत असतं आणि वापरायचं पाणी देखील याच्या माध्यमातून आपण नागरिकांना देऊ शकतो. संपूर्ण कसबा मतदारसंघाला देऊ शकतो. एवढं नियोजन आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. ससूनच्या धर्तीवरती एक चांगलं हॉस्पिटल असावं अशी माझी इच्छा आहे आणि ते आपण करून दाखवणार. त्याचप्रमाणे वाहतुकीची समस्या या मतदारसंघामध्ये फार मोठी आहे. अरुंद रस्ते असल्या कारणानं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आपली कोलमडलेली पूर्णपणे. तर याच मतदारसंघामध्ये मिनी बसेस जर आपण चालू केल्या तर स्त्रियांना वेगळी, विद्यार्थ्यांना वेगळी, पुरुषांना वेगळी, चांगले स्टॉप आपण घेतले, बस स्टॉप चांगल्या पद्धतीने निर्माण केले. कारण की बसेस आपण बघतो की रोडवरती थांबतच नाही, ते रस्त्याच्या मध्येच थांबतात आणि रोड वायडिंगच्या संदर्भामध्ये आता नवीन TP होते त्याच्यामध्ये रोड वायडिंग दाखवलेलं आहे. परंतु माझी मागणी अशी राहील की रोड वायडिंग करण्याच्या आधी त्या ठिकाणी असणारे जे रहिवासी आहेत त्यांना त्यांचं पहिल्यांदा पुनर्वसन आणि नंतर मग रोड वायडिंग अशा पद्धतीची मागणी आहे या ठिकाणी आपली निश्चितपणे असणार आहे. याच ठिकाणी लाल महाल देखील आहे ज्या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊंनी
स्वराज्याचे सुराज्य करण्याची संकल्पना शिवरायांच्या अंतर्मनामध्ये रोवली आणि त्याचे प्रेरणास्त्रोत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत आपण बघतोय की स्वराज्याची सुराज्य करण्याची संकल्पना महाराजांनी खऱ्या अर्थानं रुजवली असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. एवढी पवित्र वास्तू त्या ठिकाणी आहे आणि जगामध्ये पर्यटक त्या ठिकाणी कशा पद्धतीने राहा माझा एक वेगळा प्रयत्न त्या ठिकाणी निश्चितपणे असतात. कसबा मतदारसंघामध्ये असणाऱ्या जुन्या पाण्याच्या पाईपलाईन ज्या आहेत त्याचे लिकेजेस फार मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणजे आपण दुष्काळाचं सावट म्हणत असतो परंतु दर वर्षाला या ठिकाणी 12 TMC पाणी हे वाया जातं आणि मग एवढं पाणी जर वाया जात असेल तर नवीन पाईपलाईन टाकणं अत्यंत गरजेचं आहे. हे देखील काम आपल्याला या ठिकाणी युवकांना या ठिकाणी स्वयंरोजगार निर्माण करण्याच्या दृष्टिकोनाने एक ITI सेंटर आहे छोटंसं त्या ठिकाणी मागणी, परंतु एक सेंटर असं असायला पाहिजे की त्या ठिकाणी येणाऱ्या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी येणारे नवीन नवीन कोर्सेस हे विद्यार्थ्यांना उपयुक्त असे असायला पाहिजे. ही युवा पिढी ही विद्यार्थ्यांची पिढी भविष्यामध्ये स्वतःच्या पायावरती एक चांगला रोजगार उपलब्ध करू शकेल ही माझी भावना निश्चितपणे आणि ते मी करून दाखवणार. अशा अनेक उपक्रम या मतदारसंघामध्ये राबवण्याचा संकल्प आपला आहे. परंतु मला आश्चर्य वाटतं की आमदार साहेब आपले गिरीश बापट 3 वेळा आमदार झालेले आहेत. विकासाचं काम माननीय साधारण 15 वर्षाच्या कालावधीमध्ये जे बजेट त्यांना मिळालं त्या बजेट कशा पद्धतीने युटिलाइज झाले हे लक्षात येत नाही. परंतु झोपडपट्टीवासियांच्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचं दुःख आपल्याला बघवत नाही. आज देखील हे कशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी लोक राहतात ही सगळी परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न आपण या मतदारसंघामध्ये निश्चितपणे केला जाईल आणि एक चांगलं काम करायचं आणि सर्व जाती धर्माची लोक ही माझ्याबरोबर आजच्या या संपूर्ण प्रसंगामध्ये या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझ्याबरोबर आहेत. कारण या सगळ्यांचे संबंध माझे जवळ 30 वर्षापासून ते या मतदारसंघामध्ये आहे. माझं संपूर्ण बालपण नारायण शनिवार सदाशिव पेठ यामध्ये गेलेले, त्यामुळे माझे मित्रपरिवार देखील मोठ्या प्रमाणात आहे. एक चांगलं काम आपल्याला करायचं आहे. भविष्याचा वेध घेण्याचं काम आपण करत असताना नागरिकांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये आपला सहभाग असला पाहिजे ही भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्येही कायम राहिलेली आणि भविष्यामध्ये देखील राहील. आणि नुसतंच पुढारी पाडून करायचं आणि मी काहीतरी वेगळं करतो असं दाखवायचा प्रयत्न माझा कधी नसणार. त्यामुळे मला कार्यकर्ता राहणंच हे आवडेल, परंतु ही निवडणूक मी जिंकल्याशिवाय राहणार नाही. कारण नागरिक माझ्याबरोबर आहे हा विश्वास तर मला निश्चितपणे नाही आणि परिवर्तनाची लाट या मतदारसंघामध्ये आलेली आहे आणि निश्चितपणे या मतदारसंघामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार. केंद्र शासनाकडे आणि राज्य शासनाकडे आपण विनंती करणार आहे, तर त्या वाड्याचा FSI गावठाणामध्ये वाढला पाहिजे ही देखील आपली मागणी राहणार आहे की त्या ठिकाणी असणाऱ्या भाडेकरूंना त्याचा बेनिफिट देखील मिळाला पाहिजे. आणि आदरणीय पवार साहेबांकडे ही माझी पहिली विनंती राहणार की हा केंद्र शासनाच्या माध्यमातून हा प्रश्न आपण मार्गी लावला पाहिजे. अजितदादा देखील याला मदत आपल्याला निश्चितपणे करतील आणि एक चांगलं काम करण्याचा संकल्प घेऊन मी या निवडणुकीमध्ये सामोरं जात आहे आणि मला विश्वास आहे की ही निवडणूक मी जिंकणार. कारण की मी जे 30 वर्ष जे पेरलेलं आहे ते या निवडणुकीच्या निमित्तानं उगवल्याशिवाय राहणार नाही. आणि एक घड्याळाचं चिन्ह आहे माझं. हे घड्याळाचं चिन्ह निश्चितपणे घड्याळाचे काटे गतिमान काटे असतील, भविष्याचा वेध घेणारे काटे असतील असं म्हटलं तरी काय चुकीचं. मतदानाच्या प्रक्रियेमध्ये भारतीय लोकशाहीने आपल्याला मतदानाचा हक्क प्राप्त करून दिलेला आहे. सर्व नागरिकांना माझी विनंती राहील की आपल्याला मतदानाच्या दिवशी सुट्टी असते, परंतु या सुट्टीचा उपयोग आपण या पवित्र कार्यामध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला जर चांगला लोकप्रतिनिधी हवा असेल तर या प्रक्रियेमध्ये तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहिजे आणि या कसबा मतदारसंघातून परिवर्तन करण्याची क्षमता ही तुमच्यामध्येच आहे. आमच्यासारखे कार्यकर्ते फक्त आपल्यासमोर एक विचार घेऊन आले आणि या विचाराला गतिमान करण्याचं काम आपण आयुष्यामध्ये करावं ही विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची.
केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पुणे येथे पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांशी मनमोकळेपणाने संवाद साधला। पाहुयात या पत्रकार परिषदेची काही क्षणचित्रे। देखिए, हमारे नेता भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने एक बात कही है कि बाला साहब ठाकरे का हम बहुत सम्मान करते हैं, हम कभी टिप्पणी नहीं करेंगे। शिवसेना के मित्र हमारे बारे में कुछ भी बोले, हम सिर्फ महाराष्ट्र के भविष्य की बात करेंगे। ऑन द कॉन्ट्ररी, आई एम क्वाइट श्योर द पीपल ऑफ महाराष्ट्र विल गिव अस a clear majority. He is not an accidental prime minister. He is a prime minister duly elected by the people of India with a massive mandate. मैं पहली बात कहना चाहूंगा, अगर शरद पवार और बाकी लोग को थोड़ी विस्मृति हो गई तो बताना जरूरी है। दूसरा विषय कि मोदी जी भारत के प्रधानमंत्री, देश के नेता हैं, देश ने उनको नेता चुना है। अगर आज महाराष्ट्र के सामने वो एक नया स्वप्न रख रहे हैं कि देश के विकास के लिए महाराष्ट्र का विकास होना चाहिए, तो इस कम्युनिकेटिंग एंड अगेन टू रिप्लाई स्पीड एंड स्केल। मोदी जी अभी गए थे मेडिसन स्क्वायर गार्डन में, तो लगभग 25-30 हजार हिंदुस्तानी आए थे। आज तक किसी के लिए आए क्या? ये भी देश का एक नया अनुभव है। ऐसा है, महाराष्ट्र के टुकड़े नहीं होने दूंगा, ये बात प्रधानमंत्री ने स्पष्ट कही है, क्योंकि कल कहा गया था कि मुंबई को ले जाने की बात चल रही है। इट्स क्लैरिफाइड दैट। तो आपका स्टैंड क्या रहेगा? छोटे राज्यों के हम पक्षधर हैं। विदर्भ के बारे में हमने कहा है, आज का चुनाव महाराष्ट्र के बदलाव का चुनाव है। देखिए, इसका मतलब ये नहीं है, मुंडे के हमारे वरिष्ठ नेता थे, इसमें क्या है, इसमें छुपाने की क्या बात है? प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, इन सबों ने बीजेपी को बहुत आगे बढ़ाया है, आप जानते हैं। और मुंडे जी से मेरे बड़े ही अंतरंग समझते थे। हम लोग चार्जशीट कमेटी के को कन्वीनर थे साथ साथ यूपीए गवर्नमेंट के खिलाफ, और जिस दिन उनकी डेथ हुई उसके रात में हम लोग कैबिनेट मीटिंग के साथ साथ थे। तो उनके दुर्भाग्यपूर्ण देहावसान, आकस्मिक देहावसान का तो दुख हम सबको है। इट वाज अ वेरी टावरिंग लीडर, वी आर प्राउड ऑफ दैट। एक सच्चाई की बात रही है। आपकी जानकारी के लिए कि ब्लैक मनी के बारे में पहली कैबिनेट मीटिंग में एसआईटी को बनाया इन द वेरी फर्स्ट। और अगर आपको याद होगा कि मैं कैबिनेट का स्पोक्स पर्सन भी हूं, तो मैंने एक घोषणा की थी। कांग्रेस सरकार ने इसको 2 साल रोके रखा था सुप्रीम कोर्ट के आदेश को। वो अपना काम कर रहे हैं। आपने देखा होगा कि आजकल स्विट्जरलैंड सरकार के विरुद्ध बदला हुआ है। दे आर ऑल्सो एक्सटेंडिंग कोऑपरेशन, क्योंकि हमारा ये स्पष्ट जिम्मेवारी से मानना है कि पिछली सरकार गंभीर नहीं थी। दुनिया हमारी गंभीरता को समझ रही है और इस काम को पूरा करेगी। I'm surprised. The PM addressed nearly 348 rallies in the country. Has any prime minister earlier had done that or candidate? It is a new language of India's democratic politics. We have a prime minister who is engaging with the people of India. We have a prime minister who can talk to 18 lakh school students on 5th of September, nearly 2 crore school students, who ask them questions. Therefore, Shri Narendra Modi, apart from being a popular leader elected by the people, is also a very communicative leader. And today, when the elections of a big state in Maharashtra is happening, he is trying to communicate the people of Maharashtra as to what is my vision for India, which cannot be complete without Maharashtra. प्रधानमंत्री हमेशा उपलब्ध रहते हैं ना, कम्युनिकेशन तो आजकल बहुत है ना। मैं दिल्ली से अभी आया हूँ तो 20 फोन से बात कर चुका हूँ। तो अगर एक मंत्री इतना कनेक्टेड है, तो प्रधानमंत्री तो सुपर कनेक्टेड होते हैं ना। He gives instructions। और भारत की सेना को सख्ती से कहा गया है पाकिस्तान की इस इररिस्पॉन्सिबल कार्रवाई का उत्तर दे, और जवाब मिल रहा है उन्हें। देखिए, मैं आपसे एक बात कहूंगा कि जब भी पार्टी फैलती है तो नए लोग आते हैं, और वो आते हैं तो बीजेपी के कायदे, कानून, प्रोग्राम, मैनिफेस्टो और विचारधारा के अनुसार आते हैं। हाँ, पहली बात यह है कि मान लीजिए किसी के खिलाफ, मैं बिहार से आता हूँ, जेपी मूवमेंट का एक्टिविस्ट रहा हूँ, इमरजेंसी का विरोध किया है, तो मर्डर और रेप छोड़कर सारे आरोप लगे थे। कल मैं मध्य प्रदेश में था, तो शिवराज सिंह चौहान हमारे दोस्त हैं, मैं युवा मोर्चे का राष्ट्रीय उपाध्यक्ष था, वो राष्ट्रीय महामंत्री थे। तो हम लोगों को दिल्ली में बहुत लाठी लगी थी 91-92 में, एक भी चला था। अब आज केस का है पता नहीं। तो कई बार पॉलिटिकल केसेस आते हैं, लेकिन मोदी जी की सरकार की एक और प्राथमिकता आप देख लीजिए कि मोदी जी ने निर्णय किया है कि जितने एमएलए एमपीज के खिलाफ ट्रायल पेंडिंग है, उसको एक्सपेडाइट किया जाए। सुप्रीम कोर्ट का एक आदेश है कि ऐसा ट्रायल 1 साल में कंप्लीट होना चाहिए।
और भारत के पहले प्रधानमंत्री हैं मोदी जी, जिन्होंने ये सख्त निर्देश दिया मुझे कानून मंत्री के रूप में। और मैंने हिंदुस्तान के हाई कोर्ट के 26 चीफ जस्टिस को पत्र लिखा है कि इसको एक्सपेडाइट करें और वो मॉनिटर करें कि 1 साल में खत्म हो जाए। Well, I can only tell you what was the hurry to give the final go ahead. बाकी तो इसको हम लोगों ने बहुत विषय उठाया है, इस पर चर्चा बहुत हुई है कि कैसे कैसे जमीनें दी गई उनको। मैंने ही एक विषय उठाया था चुनाव प्रचार में, जब बहुत से लोग कह रहे थे कि गुजरात मॉडल ऑफ डेवलपमेंट क्या है, तो हमने एक बात कही थी कि वाड्रा मॉडल ऑफ डेवलपमेंट क्या है, कि 1 लाख की पूंजी का निवेश करके 1.5 साल में 200 करोड़ रुपया कमाया जाए, ये कौन सा मॉडल है? मैंने बताया। मेरा एक और परिचय आपको मालूम है कि नहीं, कि मैं रामलला का वकील था। जो लखनऊ हाईकोर्ट का फैसला हुआ है ना, जिसमें निर्णय हो चुका है कि जहां रामलला विराजमान है वही वो स्थान है, हिंदू मानते हैं कि राम का जन्म हुआ है। चलिए, देखिए कांग्रेस के लोगों को एक आदत हो गई है कि दूरदर्शन पर खाली उनका ही चेहरा दिखना चाहिए, तो उनकी पीड़ा में समझता हूं। लेकिन मैं आपको बताऊं एक बात, इस देश में 600 न्यूज चैनल्स हैं, 245 24 आवर न्यूज चैनल्स। उस दिन मोहन भागवत जी के भाषण को देश के दर्जनों चैनल ने लाइव किया कि नहीं किया? इट इज अ न्यूज वैल्यू, व्हाट इज रॉन्ग विद दैट? तो सवाल उठता यह है, बल्कि आपसे मैं कह सकता हूं कि मैं बीजेपी का प्रवक्ता और मुख्य प्रवक्ता भी रहा हूं, और जो कि आपने मुझे आईएनबी मिनिस्टर के बारे में कहा, तो एक बार मेरे प्रेस कॉन्फ्रेंस को दूरदर्शन ने पूरा उड़ा दिया था। द प्रिंसिपल spokesperson of the principal opposition who was a former INB minister, because I had criticized Sonia Gandhi, उस समय तो हमने कुछ नहीं कहा था। हमने इतना ही कहा था कि मैं दूरदर्शन पर नहीं जाऊंगा, जबकि रविशंकर पिछले 15 वर्षों से रोज टीवी पर रहते हैं। आज मैं मंत्री हो गया हूं, मेरे पास वो आते। लेकिन दूरदर्शन को भी न्यूज वैल्यू के अनुसार निर्णय करने का अधिकार है, और मोहन भागवत जी का विजयदशमी का भाषण एक न्यूज वैल्यू का भाषण था। महाराष्ट्र में स्थायित्व चाहिए, महाराष्ट्र में सुशासन चाहिए, और इसके लिए एक सबल और स्थायी सरकार के लिए बहुमत वाली सरकार बहुत जरूरी है। और देश का मानस बदला है। अगर अपील की गई कि देश को एक बहुमत की स्थायी सरकार चाहिए, लोगों ने बहुमत दिया है, और देश के विकास के लिए महाराष्ट्र का विकास बहुत जरूरी है। Maharashtra need to progress and prosper for the sake of India. और इसीलिए हमें पूरा विश्वास है कि महाराष्ट्र की जनता ये समझेगी कि महाराष्ट्र में स्थायी संबल सरकार भाजपा ही दे सकती है, और हमें बहुमत मिलेगा, ऐसा हमें पूरा विश्वास है। आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता। माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता। त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। बालगंधर्व कला दालनामध्ये नेचर वॉक या 61 छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले। आर्टिक अंटार्क्टिका, कॅनडा, रशिया, फिनलंड, कोस्टारिका आणि इंडियामधले फोटोग्राफ्स डिस्प्ले केलेले आहेत। 61 फोटोग्राफ्स आहेत आणि -48 डिग्री टेम्परेचरमध्ये काढलेले आणि +46 डिग्री टेम्परेचरमध्ये काढलेले पण फोटो आहेत। आणि पेंग्विन, टायगर, चीता, लेपर्ड, इंडिया वुल्फ आणि बरेचसे रेअर पक्षी इथे फोटोग्राफ्स आहेत। नॉर्दर्न लाईट्स आहेत।
माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. संयुक्त महाराष्ट्र असावा अशी भूमिका शिवसेनेची सातत्याने राहिलेली आहे, असे ठाम मत शिवसेनेचे नीलमताई गोरे यांनी व्यक्त केलं. पहिली गोष्ट, मुंबई महाराष्ट्रावरच राहील हे कोणी सांगत असेल तर ते काही मराठी लोकांवर आणि महाराष्ट्रातल्या लोकांवर उपकार करत नाहीये. तो आमचा अधिकार आणि संयुक्त महाराष्ट्रामधले हुतात्मे बलिदान होऊन हा संयुक्त महाराष्ट्र एकत्र झालेला आहे. दुसरं असं आहे की जो कर्नाटक व्याप्त महाराष्ट्राचा भाग आहे, मग ते बेळगाव असेल किंवा येळूर आहे, भालकी आहे, बिदर आहे, या सगळ्या भागामध्ये अतिशय जुलमी राजवट सातत्याने कर्नाटक सरकार करतं आहे. आणि जसं महाराष्ट्र हा संयुक्त महाराष्ट्र असला पाहिजे, तिथल्या मराठी जनता, तिथले भूमिपुत्र यांना समृद्ध आणि विकासाचं सामर्थ्याचा अधिकार मिळाला पाहिजे, त्याच पद्धतीने हा जो कर्नाटक व्याप्त मराठी लोकांचा प्रदेश आहे, संपूर्ण बेळगाव आणखीन सीमावासीय बांधव यांच्याबद्दल भूमिका मांडत असताना राज्य सरकारच्या वतीने आणि केंद्र सरकारच्या वतीने जशा प्रकारने भूमिका मांडायला पाहिजे होती तेवढी मजबूतपणे भूमिका मांडली गेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच अटॉर्नी जनरल रोहतगी यांनी भूमिका मांडत असताना सुद्धा महाराष्ट्राची बाजू जेवढी योग्य त्या पद्धतीने मांडायला हवी होती तेवढी मांडलेली नाही आहे. आणि आम्ही अर्थातच केंद्र सरकारकडून आणि पंतप्रधानांकडून ही अपेक्षा धरू की कर्नाटक व्याप्त मराठी लोकांना न्याय मिळण्याच्या संदर्भात सुद्धा निसंदिग्धपणाने त्यांची भूमिका ही स्पष्ट झाली पाहिजे. कारण शिवसेना निवडणुकीच्या पुरतं फक्त संयुक्त महाराष्ट्र बोलत नाही आहे, तर सातत्याने ही आमची भूमिका जी आहे ती राहिलेली आहे आणि त्याच्यात कुठलाही दुटप्पीपणा किंवा कुठली विसंगती राहता कामा नये अशी आमची अपेक्षा आहे. आजच्या बातमीपत्रात इथेच थांबूयात. उद्या भेटूयात नवीन घडामोडीसह. नमस्कार.